तुमच्या लक्षात येईल की ती वस्तू जाणता येत नाही. वस्तूचे जाणणे असा अर्थ नव्हे, तर जाणणे म्हणजेच वस्तू आहे. अर्थात जाणणे हेच जर त्याचे स्वरूप आहे, तर त्याला कोणी जाणावे? परमात्म वस्तू अशी आहे की जेथे प्रमाणांची प्रवृत्ती संपते. कारण जाणणे हेच जर परमात्म्याचे स्वरूप आहे, तर पुन्हा प्रमाण तेथे काही विशेष निर्माण करणार आहे असे नाही. जसे साखरेला गोड करण्याकरिता त्यात अन्य काय घालावे, तसे ज्ञान हेच वस्तूचे स्वरूप आहे, तर तेथे प्रमाण काय करणार आहे? प्रमाण प्रमेयाचे ज्ञापक आहे, पण ते प्रमेय जड व अज्ञात असले पाहिजे, तर प्रमाणे प्रमेयाचे ज्ञापन करून देतील. सिद्धांतामध्ये परमात्मा जडही नाही व अज्ञातही नाही, म्हणून तो प्रमाणांचा म्हणजे जाणण्याचा विषय नाही. जाणणे रूप वस्तू आहे, मग त्याला काय जाणावी? अर्थात जाणणे आणि जाणणारा हा भेद राहतच नाही. परमात्मा अन्याला किंवा स्वला विषय नाही, हे आता पावी तो सांगितले. आता तो शब्दालाही विषय होत नाही हे सांगतात. असं पुढच्या ओळीचं अवतरण आहे. बोला हो महाराज. ठीक आहे. आज तुमचं चित्र फार स्पष्ट दिसतंय बरं का. काय जागा बदलली का लाईट लावली, पण फार क्लिअर दिसतंय. दुसऱ्या जागेवर आलेलो. तेव्हा फार अगदी क्लिअर. हो, चेहऱ्यावरचा तुमचा दवबिंदू सुद्धा आम्हाला दिसतो. एवढं क्लिअरिटी आहे. नेटवर्क चांगलं. हे 5G आहे इथं आता नेट. आणि उंच ठिकाणी वरती आलेलो, दुसऱ्या गावाला आलेलो. छान मुद्रा पण प्रसन्न दिसते. सगळं प्रसन्न प्रसन्न आहे. धन्यवाद. ठीक. एवं वस्तुशी जाणो जाता जाणण्याची वस्तू तत्वता, मग जाणणे आणि जाणता कैचा उरी. एवं वस्तुशी जाणो जाता जाणण्याची वस्तू तत्वता, मग जाणणे आणि जाणता कैचा उरी. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय आपल्याला परमात्मा स्वरूपाविषयी प्रमाणे जाणून जायला गेल्यावर त्या प्रमाणाची कशी गत होते हे आतापर्यंत आपल्याला सांगितलेलं आहे. तर आपल्याला लक्षात आणून देतात की जाणणे हे प्रमाणानं होत असते जाणणं, पण जाणून जायला जाणारे प्रमाण जर परमात्मा वस्तूकडे जाणून जायला गेली तर परमात्मा ही वस्तू ह्या बाकीच्या प्रमेय पदार्थासारखी नाही. बाकीचे प्रमेय रूप जे पदार्थ आहेत जगातल्या वस्तू, तर ह्या जड वस्तू आहेत आणि अज्ञानानं आवृत्त अशा वस्तू आहेत. म्हणून जड असल्यामुळं त्या वस्तू अज्ञान स्वरूप आहेत. आणि दुसरी गोष्ट पुन्हा अज्ञानानं झाकळलेल्या आहेत. त्याचं त्याला अज्ञान आहे, ही त्याची जडता. आणि दुसऱ्याला त्याचं अज्ञान आहे, दुसऱ्या प्रमात्याला, ही त्याची अज्ञान आवृत्तता. त्या स्वतः अज्ञान स्वरूपाची जडता
आणि त्या दुसऱ्याला कळायला आवरत येत अज्ञानानं, म्हणजे जड स्वरूप आणि अज्ञानानं झाकळलेल्या दुसऱ्या काळात अशा असल्यामुळं दुसरे प्रमाते प्रमाणानं त्या वस्तूवर असलेलं जे अज्ञानाचं आवरण आहे ते वृत्ती ज्ञानानं निवृत्त होऊन त्या जड वस्तूचं ज्ञान होते. त्या जड असल्यामुळे त्याचं ज्ञान होणं आवश्यक आहे. जडाचं ज्ञान असते आणि अज्ञानाच्या आवरणाची निवृत्ती असते. तर अज्ञानाच्या आवरणाची निवृत्ती वृत्ती ज्ञानानं होती. वृत्तीनं अज्ञानाच्या आवरणाची निवृत्ती होती. वृत्तीत विशेष ज्ञान असल्यामुळे वृत्तीनं, आणि अज्ञानाच्या आवरणाची निवृत्ती वृत्तीनं झाल्यामुळं ती वस्तू जी आहे अज्ञान स्वरूप जड वस्तू म्हणजे अज्ञान स्वरूप, तिचं ज्ञान होते की ते असत आहे, जड आहे, दुःख रूप आहे, की तिचं व्यवहार्य ज्ञान आहे. ती आकारानं अशी आहे, ती रंगानं तशी आहे, ती रूपानं तशी आहे, ती स्वभावानं अशी आहे, ती इतक्या वजनाची, इतक्या वयाची, इतक्या लांबी रुंदीची, ह्या उपयोगाची, असं तिचं जे ज्ञान होतंय ते सर्व व्यवहारिक ज्ञान आहे. ते जड स्वरूप वस्तूच, आणि ती माझी, ती त्याची, किंवा ती भारी हलकी, ते सर्व काल्पनिक ज्ञान आहे. त्या वस्तूचे काही काल्पनिक ज्ञान आहेत मनोमय, आणि काही व्यवहारिक ज्ञान आहेत प्रमाणजन्य, काही मान्यता आहेत त्या वस्तूबद्दल, आणि काही ज्ञान आहेत वृत्तीनं झालेली. हे पेन आहे, तर हा पेन लांब आहे, या रंगाचा आहे, इतक्या वजनाचा आहे, इतक्या किमतीचा आहे, या उपयोगाचा आहे लिहिण्याच्या, हे त्याचं प्रमाणजन्य ज्ञान आहे. आणि हा माझा आहे किंवा हा कोणाचा आहे, हा भारी, हा हलका आहे, ही कल्पना आहेत, हे थोपलेले मान्यता आहेत. हा कोणाचा आहे ह्या मान्यता आहेत. म्हणून प्रमाणजन्य ज्ञान हे वृत्तीनं प्रमाणानं होत असतंय, आणि व्हा लागल्याने त्याने व्यवहार चाललेला आहे, व्यवहार्य व्यवहार. परंतु असा व्यवहारात चालतो पामराचा, विषयीचा, मुमुक्षूचा देखील. पण मुमुक्षून हाच व्यवहार संतांच्या संगतीत परमात्म्याकडे घेऊन गेला. शिष्यानं हा व्यवहार परमात्म्याकडे वळविला की मला प्रमाणानं परमात्म्याचं ज्ञान झालं पाहिजे. ध्यानात घ्या. मग असा तिकडे जर व्यवहार वळला तर काय होतंय, तर त्या व्यवहाराला काय अडचण आहे ती पहिल्या वेळी सांगितली की प्रमेय परिच्छेदी प्रमाणत्व नांदी, ते काही स्वतः सिद्धी वस्तूच्या ठाई प्रमेय आणि प्रमाता या परिच्छेदानं, ह्या भिन्नतेने, ह्या भेदानं प्रमाणत्व नांदते. प्रमाणाचं प्रमाण पण टिकत आहे, प्रमेयाचं प्रमेय पण टिकत आहे, आणि प्रमात्याला प्रमेयाचं प्रमा होते. हा व्यवहार चालू होते इकडं. पण असाच व्यवहार जर परमात्म्याला प्रमेय करू गेलं तर ती स्वतः सिद्ध वस्तू आहे, म्हणजे स्वतः सिद्ध आहे, म्हणजे अज्ञान स्वरूप नाही, जड नाही. आणि जडच नसल्यामुळं तिला ज्ञानाची गरजच नाही, ती ज्ञान स्वरूप आहे.
आणि ती स्वतः सिद्ध आहे. या शब्दात दोन अर्थ दडलेले, ती अज्ञान स्वरूप नाही आणि तिच्यावर अज्ञानाचं आवरण नाही. हे स्वतः सिद्ध असणाऱ्या वस्तूची दोन लक्षणं. स्वतः सिद्ध म्हणजे स्वयंप्रकाश आहे आणि स्वतः सिद्ध म्हणजे तिला सिद्ध करायची गरज नाही, ती पहिली सिद्ध आहे. तिचं ज्ञान नसते. स्वतः सिद्ध असलेल्या वस्तूचं ज्ञान नसते, ती ज्ञान स्वरूप आहे. आणि ती स्वयंप्रकाश असल्यामुळे तिच्यावर अज्ञानाचं आवरण नाही. मग हे प्रमाण जाऊन तिकडे काय करतील? कारण ती स्वतः सिद्ध असल्यामुळे तिचं ज्ञान नाही, तीच ज्ञान आहे. बरं, त्याच्यावर अज्ञान घालते मानव, त्याच्यावर अज्ञानच नाही, स्वयंप्रकाश. मग स्वतः सिद्ध असलेल्या वस्तूच्या ठिकाणी हे प्रमाण जाऊन काय करतील? पहिलीच ओपन येते. जशा कुठं कुठं ओपनिंगचा कार्यक्रम असतो, उद्घाटन करण्याचा, तर चांगल्या माणसाच्या हातानं उद्घाटन करण्याचा प्रघात आहे. काही दुकानाची पाटी असल किंवा काही दुसरं काही असल, उद्घाटन असतं कशात तरी, तर ते आधी झाकावं लागतंय. झाकणं जरुरी उद्घाटन करण्याच्या आधी. उद्घाटन कसं आहे? उद्घाटन करणं म्हणजे उजागर करणं, उघड करणं. आधी झाकलेलं असावं लागतंय, तेव्हा मान्यवराच्या हाताने त्याचं उद्घाटन करता येते. अनावरण म्हणते त्याला. अनावरण केलं, पण आवरण असणं आधी आवश्यक आहे. ज्या गोष्टीला आवरणच नाही, छादनच नाही, अशी एखादी वस्तू आहे, तिचं उद्घाटन कसं करावं? मान्यवरांना जाऊन काय करावं? तिथं त्या आधीच उघडी, तिला कागदानं किंवा कपड्यानं झाकल्यालंच नाही. तो उद्घाटक काय करीन? तिथे जाऊन उद्घाटक गेला तिथं, उद्घाटकाच्या हातानं उद्घाटन करायचंय, पण तिला झाकलेलंच नाही, आधी उघड आहे ती. आणि उघडला काय करीन उद्घाटक? मान्यवर जाऊन काय करण? त्या मान्यवरासारखीची मान्यवर आहेत 6 प्रमाण, ती उद्घाटन करायला चालली. तर इकडं झाकलेल्या वस्तू आहे, जगदंपाती आहे, तर उद्घाटन करता येते की हा घट आहे, हा पट आहे, ही भिंत आहे, हे घर आहे, ही पृथ्वी, हे पाणी, हे अग्नी, वारा आहे, आकाश आहे, हे ब्रह्मांड आहे, हे पिंड आहे, हे प्राण आहे, हे इंद्रिय आहे, हे मन आहे, हे सुख आहे, हे दुःख आहे, हे कर्ण आहे, हे भोगणं आहे, हे इदम आहे, हे अहम आहे, हे जड आहे, हे चेतन आहे. इथपर्यंत हे व्यवहारिक ज्ञान होतंय वृत्तीनं, हे उद्घाटन होत येतं, उजागर करता येते. जे अज्ञात आहे त्याला ज्ञात करून घेता येते, जे अज्ञापकत्वाचं ज्ञापकत्व करून घेता येते वृत्तीनं. हे प्रत्यक्ष, ह्या स्मृत्या आहेत, पहा. हे प्रत्यक्ष ज्ञानानं आपल्याला प्रत्यक्ष विषय प्रत्यक्ष करून घेता येते. जे अज्ञानात आहे ते ज्ञानात आणता येते. आता मन अज्ञानात होतं, आता मन म्हणलं की मन ज्ञानात आलं. आता मी जे म्हणेन ते ज्ञानात येते, ऐकणाऱ्याच्या आणि बोलणाऱ्याच्या. आता मी हवा म्हणलो की ही पहा हवा, अज्ञानात होती, ज्ञानात आली. आता मी प्रभू रामचंद्र म्हणलो, होत ते, पण आवरणात होत. आता आवरण गेलं आणि आता उजागर झालं प्रभू रामचंद्राचा अवतार, कोदंडधारी, मुकुट, घनश्याम वर्ण, प्रभू रामचंद्राची मूर्ती स्मृती रूपानं आपल्या पुढं आता विराजमान झाली. नव्हती ती आधी. आता जे अज्ञात होतं ते ज्ञान व्हायला लागले. अज्ञापकत्वाचं ज्ञापकत्व आता स्मृती झाली त्यांची. आता मी श्वास म्हणलो, श्वास सकाळपासून नाही, जन्माल्यापासून चालू होता, आता त्याचं ज्ञान झालं, उजागर उद्घाटन झालं त्याचं की श्वास हा नाकाद्वारे फुफ्सापर्यंत, आणि फुफ्सापासून नाकापर्यंत, नाकापासून बाहेर
8 अंगुली 12 अंगुली काय चालत असेल त्या तिथपर्यंत चाललेला आहे आता, खाली त्याची झेप प्रवाह. कधी 4 अंगुली, कधी 8 अंगुली, कधी 12 अंगुली, कधी 16 अंगुली, असा चलतो. असं सोडशास्त्र सांगते, सोरोदय असो. मग त्या अशा श्वासाच आता आपल्याला ज्ञान व्हायला लागले वृत्तीनं, वृत्ती तिकडे वळाल्यामुळं. आणि प्रमाण देणे खोटं नाही व्यवहारात. पण का व्हायला लागले त्याच्यावर आवरण होतं, वृत्तीनं त्याच्यावर आवरण काढलं आणि चिदाभासानं त्याचं ज्ञान झालं. हे सहज. पण असं ज्ञान जसं वृत्तीनं व्हायला लागले, प्रमाणानं जसं प्रमेयाचे ज्ञान व्हाले ते ध्यानात घ्या, तशीच प्रमाण जर परमात्म्याकडे गेले तर काय होईल, ही वस्तुस्थिती किंवा हा विषय चालला आपला. तर याचे ज्ञान का व्हालेत, ह्या अज्ञान स्वरूप वस्तू आहेत म्हणून. याचे ज्ञान का व्हालेत, ह्या अज्ञानानं आवृत्त वस्तू आहेत म्हणून. दोन ध्यानात घ्या, एक तर अज्ञान स्वरूप आहेत आणि अज्ञानानं आवृत्त आहेत. अज्ञान स्वरूप त्याच्या करता आणि अज्ञानानं आवृत्त ह्या परमात्या करता, जेव्हा करता. खूप जशी वस्त्राची कापडाची एखादी बाहुली करावं, कापडाची बाहुली केली आणि दुसऱ्या कपड्यानं झाकून टाकली. पुन्हा कापडाची बाहुली केली आणि दुसऱ्या वस्त्रानं झाकून टाकली. तर जो कोणी गेला पाहाला तर तिला दुसरं जे वस्त्र वरचं ते आडो आलं ती बाहुली पाहाला. तर बोटानं काडीनं कशानं ते वस्त्र बाजूला केलं त्यानं. हे वृत्तीचं काम आहे. आणि प्रकाशात डोळ्यानं ती बाहुली पाहिली की चिदाभासाचं भाष्य, चिदाभासानं प्रकाशन केलं, चिदाभासानं ज्ञान झालं. डोळा जस काय चिदाभास आहे आणि बोट जस काय वृत्ती. बोटानं ती वरचं आवरण वरचं वस्त्र काढलं, कापडाचं वस्त्र काढलं, कापडाचं आवरण काढलं, कापडाच्या बाहुलीचं ज्ञान झालं. तस ह्या अज्ञान स्वरूप जगदांपाती वस्तू प्रमेय आणि त्याच्यावर असलेलं अज्ञानाचं आवरण, हे प्रमाज्ञान असं होते असं सांगायला लागलो. पण परमात्म्याकडे गेली तर ही एक तर परमात्मा अज्ञान स्वरूप नाही आणि दुसरी गोष्ट परमात्म्यावर अज्ञानाचं आवरण नाही. मग याने जाऊन काय करा प्रमाणानं तिथं. प्रमेय परिस्थिती प्रमाणातून आणली, ते काही स्वतः सिद्धी होती ठाई. तसा उद्घाटन गेला तर त्या पाठीवर ज्याचं उद्घाटन करायचं त्याच्यावर कागद बी नाही, कपडा बी नाही, काही झाकलेलंच नाही. पत्रा नाही, सोन्याचा पत्रा नाही किंवा चांदीचा पत्रा नाही, काहीतरी पाहिजे किंवा रिबिनीने झाकलेलं नाही. रिबिनी जरी असल्या तर कापले असते त्यानं उद्घाटन करायला. काहीच नाही, उघड आहे, उघड आहे. करा म्हणले उद्घाटन. ते उद्घाटन करायला गेल्याला अपमानित होईल. उद्घाटन करायला गेलेला पुढं धसणार नाही, हिरमडून जाईल, हटावून जाईल, खाली मान घालील, वापस फिरेल. काय करेल? वापस फिरल. विचार मागोता पावली री तर क्वायनीने घ्या अंगी जायच्या, जाणीव जेतन रेगी. हे वापस फिरली. उद्घाटन जाता तिथं जाऊन त्याची कातर किंवा त्याचं काही उद्घाटन करायला घातलेला त्याचा हात वापस येईल. पहिलंच उघडेन काय करायचं, उद्घाटन अगोदरच केलेले काय करायचं. जसं जेवण बसलेल्या माणसाला ताट वाढून आणलं,
त्याचं जेवण पूर्ण झालेले अगोदरच, त्याचे ताट घेणारा तसं काय करणार, वापस येणार, ताट घेऊन त्याला वापस येणं आणणाराला. त्याचप्रमाणे ही प्रमेय परिच्छेद, प्रमेयाचा आणि प्रमात्याचा परिच्छेद, प्रमेयाचा आणि प्रमाचा परिच्छेद, ते परिच्छेद 3 तुकडे आहेत. त्या 3 तुकडे तिथं तुटल्या जातात, तिथं अज्ञानानं, आवृत्तानं, अज्ञानानं, अज्ञान स्वरूप वस्तूवर. पण ती ज्ञान स्वरूप स्वयंप्रकाश वस्तू आहे. म्हणून त्या वस्तूकडे हे जर गेलं प्रमाज्ञान किंवा प्रमाण जर गेली तर काय होतंय, तिथं हा भेदच नसल्यामुळं, परिच्छेदच नसल्यामुळं, ही त्रिपुटीत नसल्यामुळं आणि ते स्वयंप्रकाश आणि अनावृत असणारं परमात्म्याचं स्वरूप असल्यामुळं तिथं हे प्रमाण जाऊन प्रमाण काय करीत असतील, प्रमाण जाणणं आणि जाणणाराचा भेद करीत असतील, दोन ठरीत असतील. ज्ञान हे ज्ञान, वृत्ती ज्ञान काय करते, वृत्ती ज्ञान मधात राहते, पुढे वृत्ती ज्ञानाचा पदार्थ आणि माग जाणणारा असा भेद करीत असते. भेद करणं हेच वृत्ती ज्ञानाचं काम आहे. म्हणून वृत्ती ज्ञान अज्ञान स्वरूपच आहे, कारण भेद अज्ञान स्वरूप आहे आणि भेदाशिवाय ज्ञान नाही. वृत्ती ज्ञान जाणणे आणि जाणणारा. महाराज, एक की पदार्थाची प्रमा होते हे आपल्या लक्षातून आलं आणि ब्रह्माची प्रमा होत नाही, पण मग ब्रह्मज्ञानाची प्रमा होते ना? हा, ब्रह्मज्ञान आहे, ब्रह्मज्ञान प्रमाच आहे ना, प्रमाणजन्य ज्ञान आहे ना ब्रह्मज्ञान. ते शब्द आपण पाहिल्यावर ते आवृत्त आहे, म्हणून याला आधी कळालेलं नव्हतं, कळालेलं असं कळालेलं नाही असं होतं, म्हणून ते जातंय त्याचं. हेच गुरुजींना सांगितलेले काल बी आपल्याला कालच्या अवतारणामध्ये, की कल्पित अज्ञानाचं आवरण ग्रहित, गुरु धर्तीत ग्रहित. शिष्याला खरंच अज्ञान वाटत असते, शिष्याला जग बी खरं वाटत असतं आधी, आणि जगाचं कारण अज्ञान बी खरं वाटत असते. पण गुरुला ते कल्पित हे कळालेलं असते, म्हणून गुरु त्याला ते कल्पित हे लक्षात आणून देते. त्याची कल्पितता लक्षात येणं हेच ज्ञान आहे. अज्ञान आणि अज्ञान कार्याची कल्पितता लक्षात येणं, कल्पितता लक्षात येणं, कल्पितता लक्षात येणं, यालाच विवर्तवाद लक्षात येणं म्हणावं. परिणामातून विवर्तात जातो शिष्य, परिणामवादातच अटकलेला असतो, आणि परिणामवादातून विवर्तवादात प्रवेश होणं हेच गुरुचं काम आहे. प्रवेश करणं शिष्याचा हे कल्पित आहे. तू जे पाहला ते कल्पित आहे आणि त्याचं कारण बी कल्पित आहे. म्हणजेच अज्ञान कल्पित आहे, कारण कल्पित आहे, आणि कारणच जर कल्पित आहे तर कार्य बी कल्पितच आहे. मग काय कार्य, जगत कार्य कल्पित आहे, देह कार्य कल्पित आहे, सूक्ष्म देह कार्य कल्पित आहे, मग कर्ण भोगणं कल्पित आहे, अहंकार आदी कल्पित आहे, जन्म मरण कल्पित आहे, सुख दुःख कल्पित आहे, भावसागर कल्पित आहे, 84 लक्ष योनी कल्पित आहे, जीव ईश्वर कल्पित आहे, जीव ईश्वराचा भेद कल्पित आहे, जग सत्यत्व वाटतं ते कल्पित आहे. नैतिका व्यवहार सर्व संसारी कल्पितात आहे. विवर्तात जाणं, परिणाम संपन्न, परिणामवाद संपन्न, विवर्तात प्रवेश होणं हाच मोक्ष आहे. जीवनमुक्ती सिद्ध होती. म्हणून परमात्म्याच्या ठिकाणी कल्पित अज्ञानाचे आवरण ग्रहीत धरलेले शिष्याला समजून सांगायसाठी गुरुनं अज्ञान मान्यच नसते, अज्ञान ग्रहीत धरावं लागते. की तुला जग सत्य वाटायला ना, तू म्हणतो जग खरंय, मग तुला खऱ्याचं अज्ञान आहे गाड्या. कसला खऱ्याचं अज्ञान, हा हे खरं नाही,
मग हे खरं का खरं नाही? आई अनित्य, हे आसार आहे, ही उत्पत्ती स्थिती नाशवान आहे, म्हणून खरं नाही. हे स्वतःनं नाही, ते त्याला कळत नाही, ते त्यानं सिद्ध नाही. म्हणून तू ज्याला खरं म्हणतो का ज्या जगाला, ते जे खरं नाही. ध्यानात घ्या, खरं दुसरंच आहे, खरं तुला माहित नाही. खरं माहित असतं तुला तर तू याला खरं म्हणून बसला नसता. तुला सत्याचं अज्ञान आहे म्हणून अज्ञान ग्रहित धरलेले, अज्ञान मान्य करून घेतलेले शिक्षक की तुला अज्ञान आहे. त्याचा अज्ञानच मान्य नसतो, तोच ज्ञानी असतो, तोच म्हणतो असतो मला सर्व कळत आहे. आणि काही बाई कळत नाही ते तुम्ही कळून द्या. अरे तुला काहीच कळत नाही, गुरुकडे गेल्यावर कळत. तुला जे कळत वाटतं ना ते सर्व थोतांड आहे, ते खोट आहे, तुला कळतच नाही. खऱ्याचं अज्ञान असल्याशिवाय खोटं कळतच नसते, खोटं दिसतच नसते. जग झाकल्याशिवाय व व्यावहारिक जग झाकल्याशिवाय स्वप्नच दिसत नसते. आणि व्यावहारिक जग उघड झाल्यावर स्वप्नच खरं वाटत नाही, दिसत बी नाही. तसं ते सत्य परमात्मा आहे, तो जर डोळ्या आड गेला, त्याचं जर अज्ञान असलं तरच जग दिसते, जग खरं वाटतंय. जो लपवून जगता भासू, आणि जो दावी मग ग्रासू, ज्याचा भास होतो त्या भासाचा ग्रास होतो, म्हणजे सत्यता जाती त्याची. तो प्रगटल्यावर, सत्य प्रगटल्यावर आधीचे सत्य म्हणून वाटत होतं भ्रमरूप जगत, ते खोटं ठरतंय, त्याचा ग्रास होतो, ते गळन करत होते. हेच ब्रह्मज्ञान आहे. म्हणून जर प्रमाणानं परमात्म्याकडे धाव घेतली तर परमात्मा स्वतः सिद्ध आहे, परमात्मा ज्ञान स्वरूप आहे, परमात्म्याला अज्ञानाचं आवरण नाही. म्हणून हे प्रमाण तिकडं गेल्यावर प्रमाणच राहत नाही. तर प्रमाणाचं जी चाल आहे भेद करण्याची, तिथं भेदच करता येत नाही. प्रमाणाची काय चाल आहे? प्रमाणाची चाल आहे हे जाणण्यात येणार आहे, आणि मी जाणणार आहे, इकडे ह्या जाणणार आहे, विभाजन करण्याची. हे ज्ञान विभाजन करते. हे प्रमाज्ञान म्हणतो तर आपण व्यवहारातलं, हे जाणणे आणि जाणता असा भेद करते. आणि याची अशी चाल तिकडे गेली, पण तिकडे येऊन वस्तूशी जाणू जाता, तिकडे गेल्यास काय झालं? जाणण्याची वस्तू तत्वता, ती वस्तू जी होती ती जाणणे स्वरूप आहे. ह्या जड स्वरूप वस्तू होत्या म्हणून त्याला जाणण्याचा व्यवहार केला. आता ती वस्तू जाणणे स्वरूप आहे, तर मग ती जाणणं, हे प्रमाद ज्ञान, हे बी जाणणं, आणि माझं प्रमाद तो बी जाणणारा, कसं काय व्हायला लागला? तिथं कुठं भेद उरला? मग जाणणे आणि जाणता कायचा वरी, आणि भेदातच हे ज्ञान वृत्ती ज्ञान टिकत आहे. अभेदात ज्ञान राहत नाही, ज्ञान सामान्यात जाते. भेदाच्या आधारानं हे ज्ञान टिकत आहे, भेद ज्ञान, व्यवहारिक ज्ञान, वृत्ती ज्ञान. आणि भेदच नसला की सामान्यात जाते. विशेष ज्ञानाची विशेषताच राहत नाही तिथं. भेद असला तर विशेषता राहत असते. किती जाणलं मी ते जाणलं, भेदच आहे याच्यात. जाणणे आणि जाणता हा भेद राहिला. पण इकडे व्यवहारात भेद टिकतो. परमात्मा वस्तूकडे गेल्यावर जाणणारा जाणणं होतोय, किंवा जाणणारा जाणण्यात येणार, आणि जाणणं हे वेगळंच राहत नाही, त्रिपुटीच राहत नाही. तीच गोष्ट महाराज आपल्याला या ठिकाणी लक्षात आणून देतात. कोणाचं तरी स्पीकर ऑन व्हायला किंवा काहीतरी गडबड व्हाली. एवं वस्तूशी जाणू जाता, जाणण्याची वस्तू तत्वतः, मग जाणणे आणि जाणता कैचावरी. ती वस्तूच जाणणे स्वरूप आहे. आता पहा,
हे जाणणं आणि ती वस्तू हे जाणणे स्वरूप, याच्यातला भेद ध्यानात घेऊ आपण. वृत्ती ज्ञान आहे ना, हे जाणणं, जाणण्याची क्रिया आहे, आणि ते हे जाणणे स्वरूप. जसा बॅटरीचा प्रकाश सूर्याला प्रकाशन करायला गेला, ह्यो प्रकाशन करायला गेला आणि ती प्रकाश स्वरूप आहे. सर्व जगातल्या प्रकाशाचा अधिष्ठान आहे ती, व्यवहार्य प्रकाशाचा अधिष्ठान आहे ती सूर्य, जगदांपाती. बॅटरी त्याचा एक अंश नाही, अंशी नाही, अंशातला अंश नाही बॅटरी, बुलूट बॅटरीच. आणि ते गेलं नटून खेटून सूर्याला पाहायला, काय होईल? सर्व प्रकाशाचं, व्यवहारातल्या प्रकाशाचं उगमस्थान असलेलं, ज्याच्यामुळे बॅटऱ्या, ज्याच्यामुळे दिवे, ज्याच्यामुळे मशाली, ज्याच्यामुळं जलचक्र आहे, त्या जलचक्रातूनच विद्युत निर्माण केलेली. म्हणजे विद्युतचं बी कारण आहे सूर्य, बॅटऱ्याचं बी कारण आहे, घरातल्या दिव्याचं कारण आहे, आगपेटीचं कारण आहे, लाकडाला लाकडं घासून जो अग्नी तयार होतो ते लाकडाच्या उत्पत्तीचं कारण आहे सूर्य. लाकडाची उत्पत्तीच पृथ्वी पाण्यापासून होती, आणि त्या पृथ्वी पाण्याचं बी कारण आहे सूर्य. एवढा लक्ष प्रकाश, नुसता प्रकाशच भेटित. आणि हा उष्ण प्रकाश, उपरा प्रकाश, कार्यरूप प्रकाश, कारणरूप प्रकाशाकडे गेला, बॅटरीचा प्रकाश. काय होईल? कुठं नगण्य म्हणून काय ते त्याच्यातच प्रवेश करेल. बॅटरी जर सूर्याकडे गेली तर काय होईल? बॅटरी सूर्याकडे गेली माग आपल्याकडे जर चमकेली तर काय होईल? कशाला तिची गोष्ट काढता तुम्ही? बॅटरी सूर्याकडे गेली आणि माग तोंड करून आपल्याकडे चमकेली तर आपल्याला बॅटरीचा काही उजेड येईल, काही सूर्याचा येईल का नाही? किंवा बॅटरी सूर्याकडे चमकिल्यावर काही बॅटरीचा उजेड, काही सूर्याचा उजेड, अशी लोक पाहतील का नाही? नाही हो, बॅटरीचा उजेडच राहायचे. घ्या त्याप्रमाणे हे परमात्म्याचं ज्ञान आहे. हे जर परमात्म्याकडे गेलं तर सर्व ज्ञानाचं अधिष्ठान असलेलं ज्ञान स्वरूप परमात्मा वस्तू, ती वस्तू ज्ञान स्वरूप असल्यामुळं हे जो उष्ण प्रकाश आहे किंवा जो प्रगट झालेला प्रकाश आहे, औपाधिक प्रकाश आहे, तर हा प्रकाश व्यावहारिक प्रकाश आहे, मिथ्या प्रकाश आहे, आणि तो सत्य प्रकाश स्वरूप आहे. म्हणून हा मिथ्या प्रकाश, उष्ण प्रकाश, उपरा प्रकाश, नाजूक प्रकाश, विशिष्ट प्रकाश, त्या विशिष्ट प्रकाशाकडे जाऊन काय करेल? एवं वस्तूशी जाणू जाता जाणण्याची वस्तू तत्वतः, मग जाणणे आणि जाणता कायचा उरी. तिथं गेल्यावर जाणणे आणि जाणता कसा हा भेद उरू शकणार नाही. हे पादृष्टांत सांगतो की एखादा स्प्रे घेतला, नाव्याच्या दुकानातला स्प्रे घेतला, आणि तो स्प्रेयानं कागदावर शिंपडलं तर कागदवाला झाला, कपड्यावर शिंपडलं तर कपडावाला झाला, चेहऱ्यावर शिंपलं तर चेहरावाला झाला. होतो का नाही? भिंतीवर शिंपलं तर भिंत ओली झाली. मग त्या स्प्रेनं ओलं होतंय असं सिद्ध झालं. मग तसा स्प्रे घेतला आणि एखाद्या तलावात गेलो, तलावावर शिंपला तर ओलं झालं का नाही? होईल. ओलं करणं काम एक नाही याचं स्प्रेचं, कारण आम्ही ज्याच्या त्याच्यावर शिंपलो ते ओलं झालं. मग तलावावर शिंपल्यावर तलाव बी ओला होईल का नाही? काय होईल? तिथं तलावावर ते शिंपल्यावर, स्प्रेनं शिंपल्यावर काय होईल? आधीच ते ओलं स्वरूप आहे, आधीच ओलं आहे, तर आता आम्ही काय करेल त्याला ओलं? त्या स्प्रेनं तिथं काय सिद्ध होईल? अरे स्प्रे हे तो तलाव आहे. मी तरी तलाव म्हणलो, सागर म्हणा त्याला. समुद्रावर स्प्रे केला काय होईल? याचं लहानपण सिद्ध होईल महाराज. हा, याचं लहानपण सिद्ध होईल, बाकी काय होणार आहे? यालाच कळून जाईल की मी लहान आहे म्हणून.
लहानपण नाही, ते लहानपण जाईल त्याचं तिथे. इकडे इकडे तरी लहानपण सिद्ध झालं, अहंकारात आला तो भिंतीवर चिपल्यावर, कागदावर चिपल्यावर. मोठा त्याचं होईल तो. मोठे पण तो सिद्ध नाही, पण लहानपणा बी त्याचा अहंकार जे होईल तो तिथे निवृत्त होईल, तो सागर स्वरूप होईल. स्प्रे राहणार नाही. ओलं करणं ही घटना होणार नाही. ती पहिलंच ओलं आहे खालचं, ओले स्वरूप आहे. हे तरी ओलं करणार याच्यात आहेच किती पाणी, लिटर भर, अर्धा लिटर पाणी नाही याच्यात स्प्रे मध्ये. आणि तो सागर आहे. सर्व पाण्याचे स्रोत जिथून निर्माण होते ते येते, सर्व जलचक्र जिथून निर्माण होते ते येते समुद्र. तिथं स्प्रे न ओलं काय होणार आहे. तसं येऊन वस्तूशी जाणू जाता म्हणजे समुद्रावर स्प्रे मारता, अशी ओवी तयार करावं लागेल आपल्याला दृष्टांतात. एवढं वस्तूची जाणू जाता. रामकृष्ण हरी, बोला ही ओवी प्रमाण बसते का मग दृष्टांतामध्ये? बोला कोणती? पाणी अशी पाणी पाजो एकाई. हो हो हो, त्याच्यामध्येच आहे ओवी. समुद्री झाले वर्तने इंद्रिया करणे, विषया करणे भेटती तशी, अशी नव्या प्रकरणात या बी उभी आहे ना. हो, चरा चरा पाणी पाजणी करो हो. येईल एक एक क्षणी, परी हो. पाणी असे पाणी पाजो एकाई. बरोबर बरोबर. चराचराला पाणी पाजता येईल, पण पाण्याला पाणी पाजता येईल का? पृथ्वीला पाणी ओलं करीन, पृथ्वी स्वरूप जे वस्तू आहेत, पृथ्वीचे कार्य जे कागद आसन, लाकूड आसन, माती आसन, दगड आसन, लोखंड आसन, सप्तधातू असतील, याला पाणी ओलं करीन. पण पाण्याला पाणी ओलं करीन का? नाही करणार. पृथ्वीतल्या ज्या पृथ्वी स्वरूप वस्तू आहेत कार्यरूप पृथ्वीच्या, त्याला थंड करीन. पहा, पाणी पृथ्वीला थंड करते, पृथ्वीतल्या सर्व वस्तूला, सर्व धातूला, खनिजाला. पाणी वायूला थंड करते. पाण्यामध्ये पृथ्वीला आणि वाऱ्याला थंड करण्याची क्षमता आहे. पण पाणी पाण्याला थंड करीन का? अरे ते थंडच आहे. पाणी पाण्याला ओलं करीन का? अरे ते ओलच आहे. ओलं आणि थंड असणं हे पाण्याचं स्वरूप आहे. मग स्प्रे ओलं आणि थंड करतोय, पण कोण्या दुसऱ्या वस्तूला. पाणी पाण्याला काय करीन? तसं एवढं वस्तूशी जाणू जातात. ती वस्तू आहे ब्रह्मवस्तू, ती जाणणे स्वरूप आहे, ती स्वयंप्रकाश आहे. जाणणे स्वरूप स्वयंप्रकाश असणारी वस्तू त्याच्याकडे जर प्रमाण वळाली तर जाणण्याची वस्तू तत्वतः ती वस्तू जाणणे स्वरूप आहे. मग जाणणे आणि जाणता काहीचा उरी. ओलं करणारा आणि ओलं होणारा तिथं उरण का? समुद्रावर स्प्रे मारल्यावर स्प्रे ओलं करणारा आणि समुद्र वाला होणारा असा भेद सिद्ध होईल का तिथं? ओला होणारा आणि ओलं करणारा म्हणजे जाणणारा आणि जाणण्यात येणार. जसा जगदांपाती विषयामध्ये प्रमेयामध्ये जाणणारा आणि जाणण्यात येणारा असा भेद सिद्ध होतो ह्या वृत्ती ज्ञानानं. तसा तिथं भेद सिद्ध, आणि भेद सिद्ध नाही झाला की वृत्ती ज्ञान राहत नाही. वृत्ती ज्ञान भेदावरच जगत आहे. जाणणार आणि जाणण्यात येणार ह्या भेदावरच जगत आहे. आणि तिथं जाणणारा आणि जाणण्यात येणारा हा भेदच राहत नाही, तर मग वृत्ती ज्ञान कसं जगन? मग जाणणे आणि जाणता कायचा उरे. आणि हे जर नाही उरत, वृत्ती ज्ञानच मुरत आहे. वृत्ती ज्ञानच विशेषता त्याची जाती, निर्विशेष स्थितीत, निर्विशेष स्वरूपात ते समाविष्ट होते. एवं वस्तूशी जाणू जाता जाणण्याची वस्तू तत्वता, मग जाणणे आणि जाणता कायचा उरे. ब्रह्मवस्तूला वृत्तीने जाणावयास गेले असता ती ब्रह्मवस्तू परमार्थतः जाणणे स्वरूपच आहे. पहा, ब्रह्मवस्तूला वृत्तीने जाणावयास गेली असता तोच विषय स्पष्ट करतात गुरुजी. ती ब्रह्मवस्तू परमार्थतः पारमार्थिक सत्ता स्वरूप आहे ती, आणि जाणणे स्वरूपच आहे. म्हणजे वास्तविकतेने, परमार्थता म्हणजे वास्तविकतेनं, वस्तुस्थितीनं ती जाणणे स्वरूपच आहे. जाणण्यात येणारी नाही आणि जाणणारी नाही कोणाला, जाणणे स्वरूप.
ही जाणणे स्वरूप टाकली पाहिजे. आपल्याला जाणण्यात येणारं कळतंय आणि जाणणारं कळतंय. हे व्यवहारिक ज्ञान आहे, हे भेद ज्ञान आहे. जाणणे स्वरूपामध्ये दोन्ही दोन नाहीत. आता आपण दृष्टांत घेतला होता की कापडाची बाहुली आणि कापडानं झाकली. बाहुली आणि बाहुलीला झाकणार दोन आहेत. पण जर तुम्ही कापडा पाहिला, रुई पाहिली तर दोन नाही. ते बाहुली आणि बाहुलीचं आवरण दोन नाही. गादी आणि गौसणी दोन आहेत का एक आहेत? गादी आणि गादीची गौसणी किंवा तकिया आणि तकियाची गौसणी. उपयोगितेतून पाहिलं, उपयोगितेतून जर पाहिलं किंवा उपयोगिता करून जर पाहिलं तर दोन आहेत ते. पण वस्तुस्थितीनं पाहिल्यावर तकिया आणि तकियाची गौसणी, गादी आणि गादीची गौसणी दोन नाही. गादीची गौसणी, गादी पाठ आणि गादीतली रुई तीन आहेत का नाहीत? त्याच्या नामारूपाकडून, उपयोगितेकडून, त्याच्या किमतीकडून तीन एक वस्तू त्या. कारण रुईचा वेगळा भाव आहे, वेगळा उपयोग आहे. गादी पाटाचा वेगळा भाव आहे, वेगळा उपयोग आहे. वेगळ्या दुकानात भेटते ते, कंपनी पण वेगळी आहे त्याची. गादी पाट वेगळ्या दुकानात भेटतो किंवा वेगळ्या मिल मध्ये तयार होतो. रुई इथं तयार होती साधी. आणि ती गौसरी शिवून घ्यावा लागते टेलर करून. मग त्याचे ठिकाणं वेगवेगळे आहेत, नावं वेगवेगळे आहेत, रूप वेगवेगळे आहेत, उपयोग वेगवेगळे आहेत. पण वस्तुस्थितीनं जर पाहायला गेलं तर ती एकच वस्तू आहे. गौसनी हा नामतेची रूप, रूपतेची नाम, नामारूपा नाही भिन्न भिन्न. बरोबर बरोबर. वस्तुस्थितीनं पाहायला गेलं तर गौसनी, गादीपाठ आणि रुई औपाधिक वेगळे, मिल वेगळे, त्याचे ठिकाणं वेगळे, त्याच्या किमती वेगळ्या, त्याचे उपयोग वेगळे, त्याची नावं वेगळी, त्याची रूप वेगळी. पण वस्तुस्थितीनं पहा एक 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 पाहता आलं पाहिजे. तिन्ही एक सर्व तरा ओलांडून, त्याचे प्रकार ओलांडून एक पाहता आलं पाहिजे. एक आहे ती. आणि ते एक आहे ना, ते एक कापूस स्वरूप आहे म्हणा. कारण रुई कापसाशिवाय नाही, गादीपाठ कापसाशिवाय नाही आणि गौसनी कापसाशिवाय नाही. गौसनी ज्याची शिवली तो द्वारा बी कापसाशिवाय नाही, ज्याने शिवली ज्या द्वाऱ्यानं. ध्यानात घ्या, बुडात वस्तू एकच आहे. एकाची 3 तेरात किती झाले तारा झाल्या, 1 3 5 मेळा 25चा बाजार भरला जगात. पण वस्तू एक आहे. मग एक आहे ना, ते जसं जाणणे स्वरूप, जाणणे स्वरूप आधी जसं काय कापूस आहे, जसं काय एक आहे दृष्टांतातला कापूस, सिद्धांतातलं जाणणे स्वरूप ब्रह्म, परमात्मा वस्तू, परम वस्तू, परमार्थिक वस्तू, जाणणे स्वरूप. मग त्या जाणणे स्वरूपाचं जाणणारा, जाणणे स्वरूपाचे प्रमाण आणि जाणणे स्वरूपाच्याच प्रमेय. प्रमेय, प्रमाण आणि प्रमाता तीन. एकाच रुईची जशी 3 तशी एकाच जाणणे स्वरूपाची 3, एकाच कापूसाची 3 तशी एकाच जाणणे स्वरूपाची 3. आणि 3 नाही ते एकच आहे. 3 पणे विन जाणे जे त्रिपुटी, हे एकची झाली ती होती, तिने गेली एकची व्यक्ती. तरी 3 पण भ्रांती, 1 पण 7. 3 पणाचा भ्रम आहे, 1 पणच खरं, 1 पणच 7 आहे. आणि ते जाणणे स्वरूप आहे, ते ब्रह्म स्वरूप आहे. त्याला श्रुती सचिता आनंद म्हणती. म्हणून एवम वस्तूची जाणू जाता, जाणणेची वस्तू तत्वता. मग जाणणे आणि जाणता हा भेद कायचा रे?
ब्रह्मवस्तूला वृत्तीने जाणावयास गेली असता ती ब्रह्मवस्तू परमार्थाचा जाण्य स्वरूपच आहे. हा भेद तिथं उरत नाही. म्हणून परमात्म वस्तूचं ज्ञान होताना ज्ञान आणि ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान आणि ज्ञाता असा भेद उरत नाही. म्हणून परमात्मा वस्तू ज्ञेय सिद्ध होत नाही, परमात्मा वस्तूच्या ज्ञानाची सिद्धी होत नाही, आणि परमात्मा वस्तूचा कोणी ज्ञाता सिद्ध होत नाही. एकच होऊन जाते. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, अवघा रंग एक झाला तिथे गेल्यावर. जसं समुद्राकडे गेलेली गंगा गंगा सिद्ध होत नाही, आणि गंगा समुद्रात गेली, समुद्र एक आहे गंगा एक, असे दोन सिद्ध होत नाही. आली गंगा आली आणि समुद्रात गेली. समुद्र गंगा आणि दोहीचं मिलन, तीन झाली का नाही? तुका म्हणे गंगा सागर संगमी, गंगा सागर संगम तीन, ज्ञाता ज्ञान ज्ञानी संगमी तीन. संगम करणारी प्रमाण आहेत, प्रमाता प्रमेय आणि प्रमाण. तिथं गेल्यावर तीन नाही, दुसरीकडे तीन. ध्यानात घ्या. गंगा एखाद्या सखोल भागात साचली, सखोल भाग आणि गंगा आणि साचली, तिथं गेली, तीन होते. गंगा वहिनीने तळ्यात आणली, तलाव तलाव गंगा त्याच्यात आणली, तो तलाव बांधला होता आधी, त्याच्यात गंगा गेली. म्हणजे गंगा एक ते एक, आणि तिथं जाणं एक. तिचं खरं नाही, असा व्यवहार आहे. पण गंगा सागरात गेली, तर तिथं काहीच उरत नाही. गंगाच राहत नाही, आणि गंगा राहत नाही अशी नाही, पण गंगा गंगा रूपानं राहत नाही. तुम्ही ज्याला गंगा म्हणत होते ती राहते, ती पाणी असते. ज्याला तुम्ही गंगा म्हणत होता ती राहते, पाण्यालाच गंगा म्हणत होती. पानी पानी में गयो, पानी का पानी हो गया. पाणी का नाम आणि रूप जे वेगळं वेगळं कल्पिल होतं ते गेल्या, कल्पना गेल्या, कल्पना गेल्या. तुका म्हणे ज्ञानोबा राय म्हणतात, किंवा मला वाटतंय नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी कल्पची मुराला, तोच हरी झाला ब्रह्मरूप. कल्पना मुराल्या पाहिजे. तुका म्हणे कल्प झाला अस्त गेला उदये. कल्पना संपात्यात मोक्ष म्हणजे काय? कल्पना संपन्न मोक्ष. कल्पना संपन्न म्हणजे जीवपणा संपन्न, कल्पना संपन्न म्हणजे संसार संपन्न. कल्पना संपन्न म्हणजे भेद भेद खरं नाही, कल्पित भेद आहे. कल्पना संपन्न म्हणजे अभेद, म्हणजे भेद जाणे, अभेद सिद्ध होणे. म्हणून सांगायचं तात्पर्य मग ज्ञान आणि ज्ञाता. बोला. प्रमाण आठवलं मला आता. गंगा आणि सिंधूची मिळणी, स्त्री पुरुष नामाची मिरवणी, दिसते तरी पाणी काय द्वैत होईल. बरोबर, अमृतानुभवातलं प्रमाण आहे. हो हो. म्हणून सिंधू आणि गंगेच्या मिळणीमध्ये स्त्री पुरुष नामाची मिरवणूक आहे, काहीतरी शो आहे, मिथ्या बोल नाही. ती गंगा आणि समुद्र हे स्त्री पुरुष नाम, स्त्रीचं पुरुषाशी मिलन झालं. वर वर पाहता लिंग भेदाना दिसते. स्त्री पुरुष नामाची लिंग भेदातली मिरवणी, गाजा वाजा आहे, बोल नाही नसतं, शब्द मात्र आहे. पण तिथं काय पाणी द्वैत होईल? तिथं पाण्यात काय द्वैत झालं का? पाणी एकच आहे, पहिलंच एक होतं. कल्पित भेद मावाला, अभेद होता तो पहिला सिद्ध होता, तो लक्षात आला की गंगा आणि सागर दोनच नाहीत, वैचारिक दृष्ट्या दोन नाहीत. डोळ्यानं दोन दिसायलेत की गंगा इकडून आली, समुद्र तिकडे.
गंगा आली आणि समुद्र जाग्यावर आहे असं दिसतंय, पण गंगा आली कुठून शोध. महाराज रिमूव्ह झाले वाटतं. कॉल आला काय काय. झाले जैन महाराज. 2 मिनिट नाही लेट झाले असतील, रेंजचा इश्यू असेल, येतील 2 मिनिटं थांबवा. किंवा पवन महाराज एक फोन लावा, त्यांना माहिती नसेल कदाचित मी लेट झालोय ते. हा टाकतो. होत आहे, त्याच्या लक्षात नाही आलं तर करायला जाईल. हा ते तसंच होतं, बोलण्याच्या ओघात ते कट झालं असेल, त्यांना कल्पना नाही, ते बोलत राहणार. बरं झालं ते फोन केला ते तुम्ही. येणार नाहीत काय मग? येणार आहे. माईक नका कोणी चालू करू, 1च मिनिटात जॉईन व्हायला महाराज. ठीक आहे. आवाज आला का? हा येतोय महाराज, येतोय. हा ओके महाराज, काय हरकत नाही. हा संपलेला विषय आपला थोडक्यात. मग तिथं जसं इकडं वृत्ती ज्ञानानं ज्ञेयाची सिद्धी होती, किंवा प्रमा ज्ञानानं प्रमाणानं प्रमेयाची सिद्धी होती, तशी परमात्म्याची सिद्धी होत नाही. तर प्रमाताच राहत नाही, प्रमाताच प्रमेय स्वरूप होतो, किंवा प्रमाताच ब्रह्मस्वरूप होतो. प्रमेय म्हणजे ब्रह्म, म्हणजे तिथं वेगळं पण उरत नाही. जशी गंगा कुठे गेली तर गंगा म्हणून उरती, गंगा भोपळ्यात गेली तरी गंगा आहे, गंगा देवाच्या अंगावर पडली मूर्तीची एखाद्या तरी गंगा आहे, गंगेचं पाणी. तसं गंगेचं पाणी समुद्रात गेल्यावर गंगा राहत नाही, गंगेचं पाणी वेगळं राहत नाही. पाणी अशी पाणी मिळून गेली. पाणी तिथं समुद्र हा सुद्धा कल्पित नाव आहे. सागर म्हणणं हे देखील कल्पित नाव आहे पाण्याचं. गंगा म्हणल्यावर तर कल्पितातलं कल्पित गेलं. गंगा हे कल्पितातलं कल्पित आहे, समुद्र हेच कल्पित नाव आहे पाण्याचं. फक्त पाणी, पाणी म्हणा. पाण्याला ह्या बाकीच्या स्रोताच्या अपेक्षेनं समुद्र हे नाव दिलेले पाण्याला. पाण्याला नाव देऊ नये, पण नाव द्यावं लागले, कारण अनेक स्रोत आहेत पाण्याचे. गंगा आहे, यमुना आहे, तळे, नद्या आहेत, बारव आहेत, विहिरी आहेत, बोर आहेत, अनेक डबके आहेत. ह्याच्या अपेक्षेनं त्याला समुद्र नाव दिले. समुद्र नाव त्याचं नाही, सापेक्षित नाव आहे. पाणी आहे फक्त ते. सांगायचं का, पाणी हे नाव बाकीच्या 4 भूतामुळे दिले. पाणी पण नाही त्याचं नाव, भूत आहे फक्त ती. पण बाकीच्या विशेष भूताच्या लक्षण येतं, आणि याचं एक वेगळं लक्षण द्यावं लागतं, म्हणून सापेक्षित पाणी म्हणते त्याला. पाणी पण नाही, भूत आहे ते फक्त. सांगायचं का, भूत हे पण नाव त्याच गुणाच्या सापेक्षेने, कारण गुणातून भूत आले. गुण आहेत फक्त ते. गुण हे पण नाव अविद्येच्या सापेक्षेने, अविद्येतून गुण आली. अविद्या कार्य गुण, फक्त अविद्या आहे ती. अविद्या हे पण नाव, काय सांगायचं, अविद्या हे पण नाव त्याचं कल्पित आहे. म्हणून एक सतनाम हरी परमात्मा, म्हणून एक नाम हरी द्वैत नाम दुरी.
ही अद्वैताची कला, अद्वैताची कुशिरी, अद्वैताची युक्ती विरळा झाली. अरे गंगा हे नाव कल्पित आहे, सागर हे नाव कल्पित आहे, पाणी हे नाव कल्पित आहे, भूत हे नाव कल्पित आहे, गुण हे नाव कल्पित आहे, अविद्या हे नाव कल्पित आहे. आणि त्याला दिलेलं शास्त्रानं, वेदानं, महात्म्यानं ब्रह्म नाव हे देखील कल्पित आहे. फक्त ब्रह्मवस्तूच खरी. इथपर्यंत आपली पोहोच झाली पाहिजे. म्हणून गंगा नाव, सागर नाव, पाणी नाव हे नाव अहो म्यूट करा. केला त्याने. ठीक आहे. अशा कल्पित नावाचा, कल्पिताचा लक्षात घेऊन वास्तवता लक्षात घेता येते आपल्याला. आणि अशा वास्तव जाणण्याचा व्यवहार अशा अमृतानुभवासारख्या शास्त्रातून, ज्ञानोबारायासारख्याच्या लेखणीतून आणि गुरुजी सारख्यांच्या मुखातून आपण ऐकायला लागलो. खरंच आपण बी भाग्यवान आहेत. म्हणून अशा प्रकारच्या या सर्व व्यवस्थेचा उपयोग करून घेऊन आपण आपल्या स्वरूपाची निर्णय करून घ्यावी. एवं वस्तूची जाणू जाता जाणण्याची वस्तू तत्वता, मग जाणणे आणि जाणता कायचा वरी. म्हणजे परमात्मा वस्तू कडणे ज्ञाता ज्ञान हा भेद त्रिपुटी राहत नाही. आणि जाणणारा आणि जाणण्यात येणारा असा भेद सिद्ध होत नाही. तर जाणणे स्वरूपच आहे असं ओळखता येतं. आणि जाणणे स्वरूपामध्ये हे ज्ञेय ज्ञाता ज्ञान किंवा प्रमाता प्रमेय प्रमाता प्रमाण हा भेदच शिल्लक करत नाही. अभेदाचं दर्शन होतंय. आणि अभेदाचं दर्शन होणं हाच मोक्ष आहे. पुढचा विषय नंतर पाहू. वेळ खूप झाल्या. हो हो ठीक आहे. कुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव राम पंढरी.